पंच चालू करायचंय कारण याच्यानंतर आपल्याला सेमीफायनल क्रमांक 1 खेळवायची आहे. माणगाव संघ जर आपण येथे उपस्थित झाला असेल तर आपली उपस्थिती व्यासपीठाकडे नोंदवा. यस, जाऊया मॅच कडे. या ठिकाणी एकनाथ आणि अतुल ही जोडी मैदानात दाखल झाले. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय बराचसा क्रिकेट या गोलंदाजीने गाजवलेला खेळाडू आपण पाहतोय तलपे वडवली संघाचा योगेश. पहिला चेंडू, मॅचला सुरुवात होते. जोरदार टाळ्याने स्वागत करा मित्रांनो. सेकंड क्वार्टर फायनल तलपे वडवली वर्सेस करवंडी. या ठिकाणी पहिला चेंडू सुंदररित्या फेकला जातोय. पहिल्या चेंडूवरती मात्र कोणतीही धाव आलेले नाहीये. सावध पवित्रा घेतला का फलंदाज आता या ठिकाणी स्ट्राइक एंड वरती खेळताना दिसतोय. त्याच्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड वरती एकनाथ. ही जोडी, ज्या जोडीने मात्र आज मैदान गाजवलंय, परंतु इथे योगेश सुद्धा तितक्या चाणक्षपणे गोलंदाजी मैदानात करताना दिसणार. राईट राऊंड द विकेट. फटका केलाय, टॅप करून खेळला गेलाय. चेंडूला दाबण्यात आलं, ते मात्र फलंदाजा करवी. या ठिकाणी मात्र इथे एकच धाव येते. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलं जात आहे. जाऊन पोहोचलाय ते अद्याप पर्यंत एक आकड्यावरती. पुढचा चेंडू, गोलंदाज योगेश तयार. इथे मात्र फटका केलाय. सागर लदगे जेल खाली येणार आणि इथे एकनाथला परतावा लागेल. करवंडी संघाचा बाहुबली मात्र तंबूच्या दिशेने रवाना झालाय. या मॅच मध्ये जी बॅटिंगची हवा होती ती काढून घेतली आता गोलंदाज योगेश आणि सागरने या ठिकाणी. पहिलाच झटका या ठिकाणी दिलाय. फार मोठा रणसंग्राम योगेशच्या माध्यमातून मैदानावरती छेडला जातोय. आणखी एक फटका, ताकदवान फटका, आणि इथे मात्र डायरेक्ट हिट केला जात आहे, परंतु कलेक्ट करू शकले नाही चेंडूला. आणि या क्षणी मात्र एक धाव कंप्लीट झाले आहे आणि एका धावेच्या माध्यमातून धावपालक मात्र पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचला एका विकेटच्या नुकसानी अंती. 4 चेंडूंचा खेळ संपत 2 या आकड्यावरती. पुढचा चेंडू, गोलंदाज योगेश पुनश्च तयार. हा गुळलाईच वरती चेंडू आलेला, ज्याच्यावरती मात्र आणखी एक झटका पाहायला मिळतोय. याही फलंदाजाला परतावा लागेल. जसे गेले तसे माघारी आले. विकेट नंबर 2 बॅक टू पवेलियन. यस, थँक. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा चेंडू या षटकातला आपण पाहतोय. पुनश्च चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फळीचा चेंडूचा संपर्क आला नाहीये. गतिमान चेंडू पाहायला मिळाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आला. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती या ठिकाणी 2 विकेट आणि 2 धावा या धावफलकावरती येत आहेत.
का केला जातोय परंतु इथे अतिगाईनं संकटात जाईल. परंतु या क्षणी वेटन वॉच केला गेला मागे फिरले ते मात्र नॉन स्ट्रायकर यांचे खेळाडू अतुल. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. या क्षणी काय घडतंय आणखी एक विकेट जाते. विकेट नंबर 3 या ठिकाणी बॅक टू पवेलियन पाहायला मिळते. हादरे हादरे आणि हादरे जसं काय आता मात्र करवंडी संघाला भूकंपाचे धक्के लागायला सुरुवात झाली आहे. मनगडात ती ताकद हृदयाचा ठोका मात्र वाढवणारी मॅच मित्रांनो आपण पाहतोय. परंतु या क्षणी जर विचार करायला गेला तर गोलंदाजीची करामत पाहायला मिळते. ज्या पावलावरती योगेशने गोलंदाजी केली त्याच पावलावरती दिनकर तलपेची गोलंदाजी पाहायला मिळते. कारण 2 चेंडू फेकले जिथे मात्र कोणतेही धाव खर्च न करता विकेटचं नुकसान. 8 चेंडू 3 विकेट आणि 2 धावा धावपळकावरती. क्रिकेट हा जरतरची भाषा क्रिकेटमध्ये करता येत नाही. अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळतोय. अनिश्चिता भरले कारण इथे बाकी तर फक्त करू शकता परंतु ती सत्यात उतरतील याची मात्र गॅरंटी नसते. हा चांगला फटका आलाय पुनश्च लॉंग ऑफ कडे चेंडूला ट्रॅव्हल तोच क्षेत्ररक्षक तैनात. इथे एकच धाव आली आहे. एका धावीच्या मदतीने वेट अँड वॉच केलं जाते आता करवंडी संघाच्या फलंदाजांकडून आणि एका धावीने धावपळक पुढे सरसावत आहे. 3 या आकड्यावरती या धावा पाहायला मिळत आहेत. हा चेंडू मात्र स्लोवर केला गेला दिनकर तलपेंच्या माध्यमातून. परंतु जसं आपण पाहायला गेलं तर हा फलंदाज साहिल ज्याची वर्णी मैदानात लागली गेली. मगाचा विचार करायला गेला तर या ठिकाणी मात्र फरक होता. बॅटिंग लाईन करवंडी संघाने बदलली आणि त्याचा तोटा सहन करावा लागला. इथे फटका येतोय. या क्षणी मात्र आपल्याच फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण थोडं सजवण्याचा प्रयत्न दिनकर तलपेंचा झाला. इथे मात्र एकच धाव येते. या एका धावीच्या माध्यमातून धावपळक हळूहळू का होईना पुढे सरकण्याचा प्रयत्न होतोय. जाऊन पोहोचले 4 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. सेकंड ओव्हर आपण पाहतोय दिनकर तलपेंची. शेवटचा चेंडू शिल्लक. आणखी एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. राईट ऑन ब्लॉकल पाहतोय आपण. या ठिकाणी मात्र 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलक पाहायला मिळतंय 3 विकेटच्या नुकसानी आणि ती 4 आकड्यावरती. डीजे प्रगतीपथावरती येत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय भैकर. तिसरं षटक. हा फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर झाला नाही. या ठिकाणी साहिलच्या माध्यमातून आपण पाहतोय कारण इथे फळे विरकवण्याचा त्याचा नक्की प्रयत्न होतोय. परंतु जर पाहायला गेलं तर मी म्हणेल नव्याने या करवंडी संघात पदार्पण करतोय. फुलटॉस फ्रंट फुटवरती आले. मी सकाळपासून या खेळाडूचा खेळ पाहतोय. या खेळाडूकडे युक्ती चांगली आहे परंतु ताकद मात्र कमी पडते. याचा सम्मेल साधणं या खेळाडूसाठी फार गरजेचं आहे. पाच धावा धावपळकावरती. अक्षयचा षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला फसवा चेंडू पाहतोय आपण. थोडा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफस्टिक वरून चेंडू सरळ कीपरच्या हातात आपण पाहिलाय. या ठिकाणी डॉट आलाय. आणखी एक उंच हवेचा झोका ज्याच्यावरती बसलाय टोका आणि इथे येणार
झटका येत होता, परंतु हा झटक्यापासून सावरले गेलेत. प्रयत्न केला होता निनाद कराड यांनी चेंडू खाली येण्याचा, परंतु झेल मित्र म्हणेल सागर लदगेंच्या हातात येणं फार गरजेचं होतं. येथे मात्र विकेट वाचलंय, परंतु 2 धावा तर नक्कीच धावपळकावरती येणार आणि या 2 धावींच्या मदतीने धावपळक 7 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. आणखी एक सुंदर चेंडू पाहतोय, हा चेंडू डॉट आलाय. आता मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे अक्षय बैकरचा. तिसरं षटक समाप्ती पथावरती येताना दिसतंय. आणखी एक चांगला चेंडू पाहतोय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकाच्या अंती या ठिकाणी 3 विकेट आणि 7 धावा धावपळकावरती पाहतोय डीजे. दोन 2022 ॲडव्होकेट या ठिकाणी सुमित भोईर आणि सागर भोईर यांच्या विद्यमानाने आणि छत्रपती क्रिकेट संघ तमणात यांच्या संयोजनाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजा मोठ्या प्रेम गोलंदाजी मार्कवर आलाय. एक धाव कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलक मात्र पुढे सरसावत आहे. 9 आकड्यावरती या धावा येत आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. इथे मोठमोठे फटके येणं अपेक्षित असेल आता करवंडी संघाकडून. फार क्रिकेट शांत झाला मैदानात जशा विकेट आल्या. इथे हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. इथे आणखी एक बोनस धावपलकावरती येतोय. प्रेमच्या माध्यमातून मैदानात चुकी केली जाते. म्हणायला गेला तर सध्या करवंडी संघाला म्हणतात ना बुडत्याला काठीचा आधार, तसा प्रकार आता धावपलकावरती येतोय. इथे मात्र फार चुका होत आहेत. ही चेंडू वाईट होणार प्रेमच्या माध्यमातून आपण पाहतोय. 1+1 अशा 2 धावा अतिरिक्त धावपळकावरती घेणार आणि धावपळक जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. फार तफावतीची धावसंख्या आहे. इथे आणखी एक आउटसाइड द लेग स्टंप. वाईडचा पंचांचा इशारा येतोय. ज्या चुका 3 गोलंदाजांनी सावरल्या त्या चुका मात्र प्रेम मैदानात करताना दिसून येत आहेत. माणगाव संघाचा कर्णधार कैलास गारे, आपण या मंचाच्या दिशेने आपला संघ घेऊनच यायचंय. हा सुंदर फटका आहे, हवाई सफर आणि इथे चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्ट. 6 धाव्यांसाठी खणखण खणखण असा हा षटकार. यस, थँक्यू डीजे. या ठिकाणी मॅच कडे फार रोमांचकारी पद्धतीने पाहिलं जात आहे. या मॅच कडे जरी लो स्कोरिंग असली तरी मात्र मॅच रफ अँड टफ होताना दिसणार का. आणखी एक शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी मात्र अतुलच्या फळीमधून येतोय. इथे या ठिकाणी अतुलला परतावा लागेल.
शिल्लक आहेत ते मात्र गोलंदाज प्रेमचे. आणि या 3 चेंडूंवरती कितपत धावा येतील, कारण धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. जर पाहायला गेला तर आता 3 चेंडूंवरती कमीत कमी 4 धावा आल्या म्हणजे चेंडू गणित समीकरण हे पाहायला मिळेल, किंवा 1-2 मोठे फटके जरी आले तर या सामन्यातील तफावत करवंडी संघ मैदानात राखू शकतात. हा फटका आला या ठिकाणी मात्र बॅकफुट वरती गेले होते, जिथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला, एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने 21 धावा धावपळकावरती अजूनही 2 चेंडूंचा तरार या ठिकाणी बाकी आहे. पुनश्च कार्पेट पद्धतीने चेंडू केलून काढलाय, इथे एक धाव येणार. क्रिकेटमध्ये पाहणार होत जाणारे बदल पहा कसे घडतायत, कारण पूर्वी असा चेंडू जर डायरेक्ट यष्ट्यांवरती आदलला नॉन स्ट्रायकर एंडवरती तर मात्र विकेट असायची, जिथे बाद दिलं जायचं. परंतु आता प्रकार वेगळे पाहायला मिळाले, कारण ज्या पद्धतीने व्यावसायिक क्रिकेट आलं, त्याच्यानंतर तंत्रशुद्ध भाषा वापरण्यात आले, त्याच्यानंतर नियमांमध्ये तंत्रशुद्ध बदल करण्यात सुद्धा आले. हा फटका आला या ठिकाणी पाहतोय, चेंडू जातोय, परंतु जीवाचा आकांत केलाय ज्ञानेश्वरने चेंडू अडवण्यात. इथे मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात, आणि या 3 धावींच्या मदतीने जसं मी म्हटलं तशा धावा जाऊन पोहोचल्यात 25 या आकड्यावरती. विजयासाठी 24 चेंडू आणि 26 धावा संख्येची गरज आहे.
26 धावा संख्येचा टार्गेट असताना मैदानात जोडी दाखल झाले आपण पाहतोय सागर लदगे आणि त्याच समवेत दिनकर तलपे तर गोलंदाजी मार्क वरती असेल गोलंदाज संकेत फार चांगली गोलंदाजी दुसऱ्या फेरीतल्या सामन्यामध्ये या गोलंदाजाकडून आपण पाहिली होती अकुर्लेच्या विरोधात सामना त्याने रंगमंच छेडला होता खऱ्या अर्थाने क्रिकेटचा परंतु आता मात्र या ठिकाणी तलपे वडोलीच्या विरोधात याच तारा छेडाव्या लागणार आहेत म्हणजे नक्कीच विकेट 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 जर आल्या तर मात्र या ठिकाणी करवंडी संघाच्या अस्तित्वाच्या लढाईला आपल्याला वेग पाहायला मिळेल परंतु या क्षणी तशी लढाई करणार का कारण दोन धुरंधर सध्या मैदानात दाखल झालेत ते फलंदाजीतले एक सागर लदगे केटी मधलं एक स्थान आणि त्याच्यानंतर दिनकर तलपे त्यांनी सुद्धा कर्जत गाजवलाय परंतु आता मात्र हा गोलंदाज सावध पावित्र्याने या ठिकाणी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न वेट्यान वॉच करायला लावला सागर लदगेंना दिनकर तलपेंनी पहिल्या चेंडूवरती धोका निर्माण केला गेला होता गोलंदाज संकेतच्या माध्यमातून डिलिव्हरी फसवी होती परंतु या क्षणी जर पाहायला गेला तर फार चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे इथे चेंडू डॉट आलाय आणखी एक फटका पाहायला मिळतोय परंतु ही ते चपलाई फिकी चुकली म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल गोलंदाजाने चेंडू कलेक्ट करण्यात थोडा विलंब केलाय कारण हा जर चेंडू कलेक्ट झाला असता तर मात्र या ठिकाणी नक्कीच सागर लदगेंना तंबूचा रस्ता दाखवता आला असता परंतु सागर लदगेंचा फिटनेस जर विचार करायला गेला तर आतापर्यंत फार कमी मध्ये सागर लदगे धावबाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले असतील रिवर्स अटेम्प्ट दुधारी तलवार कटे तो सामने वाले की गर्दन नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती इथे मात्र आणखी एक चेंडू येतोय डॉट सेम परिस्थिती पाहायला मिळते परंतु मागचा विचार करायला गेला 3 चेंडूंमध्ये एकच धाव होती परंतु या 3 चेंडूवरती इथे करवंडी संघाची एक विकेट सुद्धा आली होती हा फटका येतोय परंतु जे पाहिजे मी जसं म्हटलं परंतु इथे चौथ्या चेंडूवरती दिनकर तलपेंच्या पारीचा अंत तलपे वडोलीला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल परंतु आव्हान कठीण नाहीये मी म्हणेल तलपे वडोली संघासाठी आव्हान सोपं आहे एक विकेट नक्की आले परंतु अजूनही क्रिकेट बाकी आहे काय करते पाहूया कारण मगाशी संग्राम ज्याने छेडला तो भाऊ सध्या मैदानात दाखल झालाय हा फटका आला या क्षणी आणखी एक विकेट जाते पडझड पडझड आणि पडझड पाहायला मिळते फार चांगली गोलंदाजी गेलं तर आणखी एक विकेट पाहायला मिळते जसे भाऊ गेले तसे माघारी आले आहेत इथे मात्र पहिल्या चेंडूवरती भाऊंना परतावं लागतंय संकेतच्या गोलंदाजीची लेंथ लाईन फार चांगली आहे विकेट हॅट्रिकच्या कगारावरती संकेत आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो गोलंदाज संकेतचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक ज्याने मात्र सुरुवात त्याने डॉट चेंडूने केले तशी सुरुवात या ठिकाणी हा संकेत करतोय परंतु तिथे एका षटकात 2 विकेट आणि 2 धावा होत्या परंतु एक चेंडू इथे बाकी आहे
अफलातून गोलंदाजी आहे इथे तर मात्र एकच धावाने 2 विकेट आल्यात. फार मोठी तफावत या मॅच मध्ये येते कारण इनिंगचा विचार करता करता ही तुलना करणं फार गरजेचं आहे. कारण यात इथे षटकाने पॉवरफुल ठरलाय तो करवंडी संघ या मैदानात. आता मात्र येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 25 धाव संख्येची गरज आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर हा गेम मात्र तप्त होताना दिसून येत आहे. कारण एकीकडे पाहतोय ज्या तलपे वडाली संघाला एका किंवा दुसऱ्या षटकात या सामन्याला एक विजयी झलाली द्यायची होते त्या तलपे वडाली संघाला आजचा दिवस ज्यांनी गाजवलाय तो मात्र रोखून ठेवलाय. कारण इथे करवंडी संघाच्याही गोलंदाजीचा वरचष्मा मैदानात पाहायला मिळतोय. फार चांगले आतापर्यंत बॅट्समनने मैदान गाजवलं होता परंतु इथे आता गोलंदाज मैदान गाजवताना दिसून येत आहेत. सांगी कोड्यातलं दुसरं षटक अविनाश हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. समोर असेल तो लेफ्ट हँडेड बॅट्समॅन निनाद कराले. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न आणि इथे गॅपचं सौंदर्य पाहायला मिळत आहे. हा चेंडू चौकारात गेल्याच्या नंतर फार मोठी चुकी आता करवंडी संघाची होती. ज्या धावा संकेतने रोखल्या होत्या त्या धावांना आता उभारी मिळते अविनाशच्या गोलंदाजीवरती. डीजे इथे आणखी एक फटका येतोय. हा येतोय निनाद करालेच्या फळीमधून षटकार. ते आहेत या ठिकाणी पाहायला गेलं तर अविनाशचा षटकातील हा पुढचा चेंडू इथे पटका किल्ला जातोय. निनादच्या बॅट मधून हा कार्पेट पद्धतीचा पटका आपण पाहतोय एकच धाब्यावरती रोखलाय. हे एका धाबेच्या मदतीने धावपळक मात्र पुढे सरसावलंय. 12 या आकड्यावरती या धाबा घेत आहेत. अविनाशचा पहिला चेंडूवरती चौकार त्याच्यानंतर षटकार त्याच्यानंतर एकेरी स्वरूपातली धाव. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ते गोलंदाज अविनाशचे सामन्यातले आवाज संकेतने मात्र गोल करायला नक्की सुरुवात केली परंतु इथे अविनाशच्या गोलंदाजीवरती 2 फटके निनाद करालीच्या बॅट मधून आल्याच्या नंतर हा सामना मात्र आता तलपे वडोली संघाच्या बाजूने झुकताना दिसून येतोय. करवंडी विपक्ष तलपे वडवली चालू असलेले मॅच सेकंड इनिंग आपण पाहतोय. 26 धाव संख्येची गरज असताना दुसऱ्या षटकातील 3 चेंडू संपले. धावपळक जाऊन पोहोचले 12 आकड्यावरती. इथे शपल ओन खेळण्याचा प्रयत्न केला आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू वाईड येतोय. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय आणि इथे आणखी एक बोनस धावपळकावर. हा फटका येत होता परंतु येथे यष्टी रक्षकाने कार्य चुकवला आणि सागर लदगेंना दिलं गेलंय जीवदान. इथे प्रत्येक वेळी विचार करावा लागतो. क्रिकेटमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे. मी सकाळी सुद्धा म्हटलं तुम्ही एकटे जर ऍक्टिव्ह मैदानात नसाल तर संपूर्ण संघ हा डिऍक्टिव्ह परिस्थितीत जातो. हे विसरून मात्र तुम्हाला चालणार नाही. कारण इथे प्रत्येक क्षणाला रंग बदलणारा हा क्रिकेट आपण अनुभवतोय आणि याच क्रिकेटचं उदाहरण आपण पाहतोय. सध्या इथे झेल ड्रॉप झाला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. जीवदान कोणाला दिलंय तेही सागर लदगेंना ज्यांनी एक झंझावती केली. दोन्ही
सामन्यांमध्ये खेळलेली दिसून येते. अविनाचा षटका दिला. पुढचा चेंडू आहे राईट नंबर आउट द विकेट. शॉर्ट पिच चेंडू. समाचार घेतला जातोय. कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा रिजन. चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. येतोय तो सागर ब्रँड. चौकार. डीजे थोडा फटका येतोय. गॅपचं मादक सौंदर्य. पॉइंट आणि स्वीपर मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जाते सागर लदगेच्या माध्यमातून. इथे मात्र हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 विकेट पाहायला मिळाल्या. एका धावेच्या मदतीने 22 धावा अद्याप धावपळकावरती येत आहेत. अजूनही विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. माणगाव संघ चला कैलास घरे आपण मंचाच्या दिशेने वाटचाल करा. हा चेंडू इथे फार मोठी चुकी झाली. एक धाव कंप्लीट. या एका धावेच्या मदतीने धावपळक मात्र पुढे सरसावलाय 23 या आकड्यावरती. इथे मात्र फिंगर अप झालाय. निनाद करायला परतावा लागेल. आणखी एक झटका पाहायला मिळतोय. येतोय. इथे विकीला सुद्धा परतावा लागेल. फार मोठी रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे मैदानात.
धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर मी म्हणेल कमतरते धावसंख्या आल्या. इथे मात्र फटका आला या क्षणी पाहायला गेलं तर हा विजयी फटका सागर लदगेंच्या पाळीमधून येतोय. निनाद करायला बॅटिंग साकारायची होती, सागर लदगेंना वेटन वॉच करायला लावला. त्याच्यानंतर त्याच चेंडूवरती निनाद करायलांची विकेट गेली. त्याच्यानंतर तिथे आले विकींची विकेट गेली, परंतु सागर लदगेंना फिनिश करायचा होता गेम आणि तो फिनिश केला. दरम्यान या ठिकाणी करवंडी